मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन. मराठा क्रांती मोर्चाची उपसमितीकडे मागणी. नियुक्त्या, सेवालाभ, शैक्षणिक सवलती आणि महामंडळाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी. मराठा आरक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी करत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात समांतर आरक्षणातील प्रलंबित नियुक्त्या, SC-BC प्रवर्गातील अधिसंख्य पदांवरील उमेदवारांना सेवाविषयक लाभ, शैक्षणिक सवलतींची प्रभावी अंमलबजावणी तसेच कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या विविध अडचणी तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सारिका भोसले व इतर उमेदवारांना न्याय देण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय अधिसंख्य पदांवर नियुक्ती झालेल्या मराठा तरुण-तरुणींना सेवा ज्येष्ठता आणि इतर सेवाविषयक लाभ लागू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याज परतावा, LOI संदर्भातील अडचणी, वाढीव निधी मंजूर करणे आणि शैक्षणिक कर्ज योजनांबाबतही शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच शासनाने जाहीर केलेल्या मराठा समाजासाठीच्या शैक्षणिक सवलतींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत आणि नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विलास देसाई, आबासाहेब आप्पासाहेब शिंदे म्हैसाळकर, तानाजी भोसले, कैलास पाटील, डॉ. संजय पाटील, राहुल पाटील, सुरेश शिंदे, सागर जाधव, शंकर शिंदे, बाळासाहेब पाटील, विजय धुमाळ, अक्षय मिसाळ, मदन तांबडे, मयूर दाणेकर, अक्षय भोसले, अशोक पाटील, दिलीप पाटील, नितीन बाबर, विनोद शिंदे, महेश वारके, अमर पाटील, संतोष निकम यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SS न्यूज मराठी, मिरज. जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जे आमच्या मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे पण अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही काल इथं भेटीची वेळ मागितली होती मराठा क्रांती मोर्चातर्फे. तर साहेबांनी आज आम्हाला वेळ दिली, आमची भेट झाली. आम्ही आता साहेबांनी एक 3 पानी निवेदन दिलेलं आहे. याच्यामध्ये प्रमुख मुद्दे जे आमचे आहेत त्यामध्ये समांतर आरक्षणातील प्रलंबित नियुक्त्या, अधिसंख्य पदावरील उमेदवारांना सेवाविषयक लाभ, शैक्षणिक सवलतीमधील अडचणी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बंद पाडायचे जे प्रयत्न सुरू आहेत याबाबत आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तर साहेबांनी प्रत्येक मुद्दा अतिशय योग्य रीतीने समजून घेतला, त्याच्यावर व्यवस्थित चर्चा झाली आणि आम्ही दुसरी एक मागणी केली की साहेब, आम्ही जे निवेदन देतोय तर आपण मंत्रिमंडळाच्या बैठका ज्या होतात या आमच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात, तर आपण त्यावेळेला मराठा संघटनांना, महाराष्ट्रातील ज्या ज्या मराठा संघटना मराठा आरक्षणावर काम करतात यांना आपण मिटिंगला बोलवत चला म्हणून असं आम्ही सांगितलं. तर साहेबांनी ते मान्य केलं की इथून पुढे आपल्याला संघटनाच्या प्रतिनिधींना बोलवण्यात येईल. आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचा जो विषय आहे तो आत्ताच म्हणले, मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी, मुख्यमंत्र्यांशी बोललोय आणि तो निधीचा विषय आहे. तर साहेबांनी पण एक 700 कोटी रुपये आता द्यायचं मान्य केलेलं आहे. ते दिल्यानंतर पाठीमागचा सुद्धा बॅकलॉग भरून निघेल आणि लोकांचे जे LOI बंद आहेत ते सुद्धा चालू होतील. आणि OBCच्या धर्तीवर सवलतीचं जे द्यायचं आहे आणि 50% फी माफीचं ते सुद्धा म्हणले मी तात्काळ इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत सगळ्यांना आणि ते विद्यापीठाला सूचना जातील आणि त्याप्रमाणे 50%च्या सवलती ज्या फी माफीच्या आहेत त्या तुम्हाला लागू होतील. अशा पद्धतीनं आज साहेबांच्या बरोबर आम्ही सगळे इथून म्हैसाळ, नरवाड, भोसे, मालगाव या ठिकाणी सगळे मराठा सेवक या बैठकीला होतो आणि साहेबांच्यावर अतिशय चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. त्याबद्दल मी साहेबांचे खूप खूप धन्यवाद मानतो. जो अण्णासाहेब पाटीलला निधी आहे तो वर्ग करतो म्हणून सांगितलेला आहे, त्यामुळेच आमचे LOI थांबलेले आहेत आणि पाठीमागचं सुद्धा व्याजाचा परतावा जो आहे मराठा समाजाला जो मिळतो तो थांबलेला आहे. परंतु साहेबांनी आता आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर निधी वर्ग होईल आणि तुमचे सगळे पाठीमागचे बॅकलॉग सुद्धा निघून जातील आणि त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा ते महामंडळ बंद पडणार नाही याची ग्वाही साहेबांनी दिलेली आहे.